मकर संक्रांत हा पौष महिन्यात येणारा सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. महाराष्ट्रात हा सण मुख्यत्वे 3 दिवसांचा असतो. भोगी, संक्रांत व किंक्रांत अशी त्यांची नावे आहेत. संक्रांतीच्या आदला दिवस भोगी नावाने साजरा होतो. परिसरात उपलब्ध सर्व शेंगभाज्या व फळभाज्या यांची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी आणि गुळाची पोळी असे पदार्थ आवर्जून केले जातात. या सणात तिळगुळाला विशेष महत्त्व असते, कारण दिवसासह मानवी शरीर यष्टीही तिळतिळ वाढत जाते असा समज आहे. तसेच मकर संक्रांत हा हिवाळ्यात येणारा सण असतो. जानेवारी महिन्यात थंडीमुळे शरीर रुक्ष व कोरडे पडते. शरीराला स्निग्ध पदार्थाची गरज असते, म्हणून फार मोठ्या प्रमाणावर तिळाचा वापर या सणाच्या निमित्ताने केला जातो, ज्यामुळे शरीरात आवश्यक उष्णता निर्माण केली जाते. ही शरीराला या काळात आवश्यक असते. संक्रांतीच्या पर्वावर ऋतू बदल होतो, आकाश मोकळे असते, हवा वेगाने वाहते. असे हे वातावरण पतंग उडवण्यासाठी पर्वणीच असते. रंगीबिरंगी सुंदर पतंगांनी आकाश सजलेले दिसते. या सणाला अनेक जण पतंग उडवून मौज मजा करतात. त्याचप्रमाणे संक्रांतीच्या दिवशी आप्तस्वकीय मित्रमंडळी आणि लहान मुलांना तिळगुळ, तिळाचे लाडू, वड्या किंवा हलवा देतात. स्त्रिया वाण वाटून तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असे म्हणतात, कारण कटुता संपवणारा व गोडवा वाढवणारा हा सण असतो. आई जगदंबेने संकरसुराचा या दिवशी वध केला होता, म्हणून या सणाला संक्रांती म्हणतात. असे म्हटले जाते की या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या सणाला मकर संक्रांती म्हणतात. मतभेद मिटवून आनंदाचा गोडवा तिळगुळाच्या गोडव्याच्या स्वरूपाने सर्वांमध्ये रुजवणारा हा सण असतो. आनंदाचा गोडवा प्रत्येकाच्या हृदयात रुजावा, प्रत्येकाचा चेहरा आनंदाने फुलावा, म्हणून हा सण भारताच्या विविध भागांमध्ये विविध नावांनी साजरा केला जातो. सर्वांना गोड गोड बोला म्हणून हर्ष उल्हासित करणारा हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंदाच्या क्षणांची भरभराट घेऊन येऊ. या निमित्त बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाट नांदूर येथे मकर संक्रांती उत्सवानिमित्त सोमेश्वर महाराज मंदिर व विठ्ठल रखुमाई मंदिर या ठिकाणी महिलांनी एकत्रित येऊन तिळगुळ वाटून मकर संक्रांत उत्सव साजरा केला. MCN न्यूज मराठी करिता परमेश्वर वैद्य, अंबाजोगाई. हार्दिक शुभेच्छा. आज असते सुगड्याचा मान, हळदी कुंकाचा, नंतर तीळ तांदळाचा आणि नंतर कुणाच्या लावड भरायच्या. त्याच्यामुळे देवाची पूजा ती करली जाते आणि ती म्हणजे आपल्याला संसारात एकमुखीला वाण दिले जाते. ते म्हणजे परंपरेचा रिवाज.